अन्यत्र धर्मादन्यत्रास्मात् कृता अन्यत्र भूताच्य भवाच्य यत तत पश्यसि तद्वत् 30-14 अन्वय अन्यत्र धर्मात अन्यत्र अधर्मात अन्यत्र अस्मात् कृताकृतात अन्यत्र भूताच्य भवाच्य यत यत पश्यसि तत्वद सरलार्थ जे धर्माहून पृथक असलेले तसेच अधर्माहून अगदी भिन्न असलेले कृत व अकृत म्हणजे कार्य व कारण याहूनही पृथक भूतकाल भविष्यकाल व वर्तमान काल याहून निराळे असलेले म्हणजे त्रिकालाने परिचिन्न मर्यादित न होणारे असे जे तत्व तू जाणतोस तेच मला सांग। भवितार्थ नचिकेता यमाला म्हणतो नचिकेता यमाला म्हणतोय जे धर्माहून वेगळे म्हणजे शास्त्रीय धर्मानुष्ठान धर्माहून वेगळे शास्त्रीय धर्मानुष्ठान जे सांगितले त्याचे फळ त्या धर्माचा कर्ता त्याचं फळ त्या धर्माची कर्ता कर इत्यादी कारके इत्यादिकाहून अन्यत्र म्हणजे अगदी वेगळे। बघ आता हे तुम्ही शास्त्रीयानं सांगितले अमक कर यज्ञ कर ते असं कर तसं कर याहूनही ते वेगळं आहे लक्षात ठेवायचं। कारण का याच्या प्राप्तीसाठी तुम्हाला पुण्य संचय करून याची उत्पत्ती करायची नाही। स्वर्गाधिकांची जशी उत्पत्ती करतात ना तशी याची उत्पत्ती करायची नाही म्हणून या धर्माहून वेगळं स्वर्गाधिकाचं हे तुम्हाला पुण्य करून ते स्वर्ग मिळवायचं आहे नाही कामी कर्मात ना त्याच्यापेक्षा हे काय आहे वेगळं आहे असं तसेच जे अधर्माहून वेगळे आता तसंच अधर्माहून म्हणजे पाप जे केलेले आणि न केलेले या दोहोहून वेगळे केलेलं म्हणजे निर्माण केलं किंवा न केलेलं या दोन्ही धर्माहून असं जे काय आहे वेगळं जे भूत भविष्य वर्तमान कालाच्याही पलीकडचे। आता भूत भविष्य वर्तमान हे काल हे सगळ्याला काल बसतात पण याच्या पलीकडचं तो आहे ना येथे भूत या पद वर्तमान कालाचे उपलक्षण झालं भूत म्हणजे वर्तमान कालाचंही उपलक्षण आहे अर्थात सर्व व्यवहार विषयाहून अतीत। आता हे तुमचा सगळा जो तुमचा आमचा व्यवहार चालतो ना या व्यवहाराहून सर्व विषय अतीत आहे म्हणजे हा त्या विषयाहून अतीत व्यवहार विषयाहून आता सगळं अतीत आहे कोण परमात्मा स्वरूपाबद्दल चाललंय लक्षात ठेवायचं। असे जे तत्व तू पाहतोस यथार्थपणे जाणतोस तेच तत्व तू मला कथन कर तेच मला सांग कथन कर असं नचिकेत मला म्हणतो आणि हीच मागणी असावी। वरील तिसऱ्या वरासाठी विचारलेल्या प्रश्नाहून हा प्रश्न निराळा आहे असे समजू नये कारण हाही आत्मतत्वाच्या यथार्थ स्वरूपाविषयीचाच प्रश्न आहे। वरला प्रश्न काय होता मनुष्य मेला की जातोय का राहतोय त्याचं काय होतंय या प्रश्नातच ते सगळं होतं महाराज। मग आता वाटेल तुम्हाला ह्यो प्रश्न त्याच्यापेक्षा वेगळा आहे पण तो ह्यो प्रश्न आहे तो त्यातलाच आहे कारण का मेलेल्या माणसाचं काय होतं तिथं सांगण्यासाठीच तो जन्माला येत नाही मरत नाही मनुष्य म्हणजे तो आत्मस्वरूपानं त्यातनं सांगायला त्याची सुरुवात केली म्हणजे आत्मज्ञानात सांगायची त्याने पुष्कळ तिथं मध्ये देतो तुला अमक देतो तुमक देतो म्हणून सांगितलेलं होतं ना त्याचा सगळ्याचा त्याग करून मला हाच प्रश्न तुझ्याकडं समजावून घ्यायचा आहे म्हणजे आत्मज्ञान संपादन करून घ्यायचं आहे। म्हणजे जीवाचं काय होतं आत्मज्ञान जरी त्याला म्हणता आलं नसलं तर त्याच्या प्रश्नात हेच गुढ होतं की जीवाचं म्हणजे स्वरूपाचं काय होतं जीव स्वरूप आहे ना मेल्यानंतर तू कुणीकडे जातो का काय होतं राहतो का जातो मृत्यूनंतर त्यातलाच हा प्रश्न आहे प्रश्न वेगळा। 30-15 सर्व वेदायत पद्मामंते तपाशी सर्वांनीची यददंती यदिच्छन्यो ब्रह्मचर्य चरंती तते पद संग्रहेन ब्रह्ममित्येत 15 अन्वय सर्व वेदा यत पदम आमनंती सर्वाणि तपांसी च यत वदंती यत इच्छन्त ब्रह्मचर्यं चरन्ति तत् पदं ते संग्रहे ब्रवीमि ओम इति यतत। सरलार्थ सर्व वेद ज्या पदाचे आमनन म्हणजे साकल्याने मनन करतात सर्व तपे ज्याच्या प्राप्तीकरता आहेत असे विद्वान सांगतात ज्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य आचरतात ते पद मी तुला संक्षिप्त सांगतो ते पद ओम हे आहे। सर्व वेद म्हणजे मुख्यतः सर्व उपनिषदे ज्या पदाचे आमनन म्हणजे
ते जे पद आत्मतत्वाने जाणण्यास योग्य आहे. आता जी उपनिषद जी आहे सगळं जे शास्त्र आहे त्यामुळे जे आत्मतत्व जे आहे त्याला जाणण्यासाठी ही सगळी शास्त्र प्रवृत्त झालेली आहे. हां. जे पद सतचित्त आनंद घन आहे. आणि जे पद सच्चित आनंद घन असं ते पद आहे. पद म्हणजे तो स्वरूप. कारण का पद म्हटलं की पद पदार्थ इकडे बी लागते वाक्य आणि पद म्हणजे ते स्थान. जे सर्व वेदांच्या चव्हाट्यावर वेद्य म्हणून म्हटले जाते. सर्व वेदाच्या चव्हाट्यावर वेद्य म्हणून जाणलं जातं. म्हणजे सर्व वेदशास्त्रे सरतेशेवटी ज्या एका चेतन तत्वाच्या वेद्य स्थानी येऊन त्याची परस्परांची अनोळख फिरते बघा, ओळख पडते. सगळी शास्त्रकार आहेत का नाही ज्यावेळी तत्वाचा विचार करतील महाराज त्यावेळी त्यांना सगळ्यांचं अनोळख फिरते म्हणजे यथार्थ ज्ञान होतं. कारण का ही वस्तू एकच अशी आहे महाराज तर ती स्वरूपानं सत्य असल्यामुळं तुम्ही घट बघायला गेला की कोणी तुमचा येऊ दे तो हा घटच आहे म्हणून कारण का हा पदार्थ सत्य आहे. तसं मात्र बाकीच्या भ्रमात होत नाही. भ्रमात वेगवेगळी त्याची जाणीव म्हणजे ज्ञान होतं. पण इथं मात्र सगळ्यांची एक वाक्यता आहे. प्रत्येकाचा संशय निवृत्त होतो. इथं वाद संपतो त्यांचा महाराज वाद्यांचा. असे साकल्याने यौक्तिक चिंतन मनन करतात. बघा असं साकल्यानं यौक्तिक मनन चिंतन मनन चिंतन करतात. चिंतन म्हणजेच त्याला मनन म्हटलेलं आहे. श्रवण झालं की मनन करावं चिंतन करावं मनन करावं. भगवद्गीतेतही वेदेचे सर्वैरहं मेमेव वेद्य या श्लोकात याच वेदवाक्याच्या अर्थाचे स्पष्ट कथन केले आहे. सर्व वेद परब्रह्म स्वरूपाचे कथन करतो. सर्व वेद परब्रह्माचंच कथन म्हणजे तो असा आहे तसा आहे. कारण का तेच जीवाला सांगायचं आहे ना समजावून द्यायचं आहे ना. जीवाचं खरं कल्याण कशात असेल तर परब्रह्म जाणून घेण्यात. देश काल वस्तू मर्यादा रहित. ते मग कसं आहे महाराज देश काल वस्तू मर्यादा रहित आहे. असे सच्चिदानंद अद्वय असंच असणार सच्चिदानंद आणि अद्वय. सच्चित आनंद आणि अद्वय असणार ब्रह्मस्वरूप तेच ब्रह्मस्वरूप कथनातच सर्व वेदांचे मुख्य तात्पर्य आहे. त्याचं कथन करण्यात म्हणजे सांगण्याचं सर्व वेदांचं तात्पर्य आहे असा यातील आशय आहे. मग तुमची पुराणं जरी असली महाराज तर याच्यासाठी फक्त तिथं अधिकार तुमचा वाढवण्यासाठी आहे. चेतन तत्व प्रतिपादनाच्या बाबतीत त्या चेतन तत्व जे आहे त्याच्या प्रतिपादनाच्या बाबतीत तात्पर्य विषयीभूत परमात्म्याच्या बाबतीत सर्व वेदांचे ज्ञान समान आहे. बघा तात्पर्यभूत म्हणजे ते कसं आहे नेमकं त्याचं तात्पर्यभूत तो नेमका कसा आहे सगळ्यांची एक वाक्य आहे सच्चिदानंद अद्वय. त्यामुळे त्यात सर्व वेदांचे कारण काय माहिती का सरताना तुमचा तो अनुभव स्वतः तुम्ही ते आहे ना त्याच्यामुळं कुणालाही ते मानावं लागतं. आज नास्तिक जरी आला थोडा जर त्याने बुद्धीला ताण दिला तर सुषुप्तीचं चिंतन केलं तर सिद्ध होईल का नाही. अनुभूती तुम्हाला आहे ना. आता पण बुद्धीला ताण देऊन मात्र तसा निश्चय करणं गरजेचं आहे. आणि जगन मिथ्या ठरविण्यासाठी किंवा जगता झाले ते तुमच्या त्या मायेमुळं तुम्ही सगळं झालंय. स्वप्नाचा दृष्टांत घेतला तर कळणार नाही तुम्हाला चिंतन होणार नाही निश्चय होणार नाही सहज होतो महाराज. रज्जूच्या दृष्टांतानं ही मिथ्या कसा आहे ठरणार नाही. फक्त विचाराला ताण द्यायला सर्वांना मग ते तरी शास्त्रकार आहेत महाराज. शास्त्रानं घासून त्यांची फक्त जगत कारणात त्यांचा बराचसाच मतभेद आहे. लक्षात ठेवायचं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सुसम मतभेद त्यांचा नाही. त्यामुळे त्यात सर्व वेदांचे ऐक्यमत आहे. सर्व वेदांचं ऐक्यमत आहे परमात्मा स्वरूपाचं ऐक्य. तसेच सर्व तपे ही ज्याच्या प्राप्तीसाठी आहे. मग आता बघा तपश्चर्या करतात ती कशासाठी महाराज याच्याच प्राप्तीसाठी. सर्व तपे ज्या प्राप्तीसाठी होत असतात ज्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्यादी वृत्ती आचरतात. आता याची इच्छा करणारे ब्रह्मचार्य ही जी वृत्त आचरतात ब्रह्मचर्यादी म्हणजे आता ब्रह्मचर्य आलं तुम्ही गृहस्थाश्रम सोडा थोडासा म्हणजे वानप्रस्थाश्रमाला संन्यासाला हे जे आश्रम स्वीकारतात याच्यासाठीच. म्हणजे ज्याचे जिज्ञासू गुरु कुलवास रूप ब्रह्मचर्य. आता ब्रह्मचारी वर्त कसं असतं बघा. म्हणजे ज्याचे जिज्ञासू गुरु कुलवास रूप ब्रह्मचर्य. आता जिज्ञासू आहेत
सद्गुरूंच्या ठिकाणी जाऊन त्यांनी ब्रह्मचर्य व्रत पाळलेलं असतं ना. अगर ब्रह्मप्राप्तीच्या उपयोगी असलेले दुसरे एखादे वेदबोधित व्रत साधन करतात. आता ब्रह्मप्राप्तीचे असणार वेदबोधित दुसरं काय असतं त्यांनी सांगितलेलं असतं ती त्याचं आचरण करतात. ते पद म्हणजे तू ज्याला आणण्याची इच्छा करीत होता ते तुला मी थोडक्यात सांगतो. ते पद म्हणजे तू आणण्याची जी इच्छा करीत होतास ना ते तुला थोडक्यात होता सांगतो म्हणजे असं पद असणार. ही सगळी साधनं ज्याच्यासाठी आहेत ते. ओम पद हे त्या पदाचे वाचक नाम आहे. आता इथं थोडासा बदल केलाय त्याने दोन्हीकडे सांगितलं. तू आता नवीन विचारलंस ना मग ओम हे जे पद आहे ना ओम जे शब्द आहे ना त्या पदाचं काय ते वाच्य आहे. एक संकेत आहे त्याचाच एक संकेत आहे. ओंकार ब्रह्मभावनेने उपास्य आहे. आता ओंकार त्या ओंकाराच्या ठिकाणीच हे ब्रह्म आहे. आता इथं थोडी उपासना सांगितली. आता ध्येय आणि ज्ञेय पाठीमागे ज्ञानाचा विषय होता. आता थोडंसं हे खाली होऊन ज्याला ज्ञानाचा हे होत नाही ना त्यालाच ध्यानाचा विषय सांगायचा. तिथं आता ब्रह्माचं आपण ओंकाराच्या ठिकाणी ब्रह्म याचा भाव ठेवून त्या ओंकाराची उपासना करायची. ओंकार हा अक्षर ब्रह्मच आहे. बघा ओंकार हा अक्षर ब्रह्म आहे. चिंतन चांगलं दिलेलं आहे ओंकाराबद्दल देतो तुम्ही. ओंकार वेद बीज आहे. बघा ओंकार ही ब्रह्माचं वेद बीज आहे. वेद बीज आहे. ओंकार हे उच्चारण मात्रे करून मांगलिक पद आहे. आता उच्चारण पद हे मांगलिक म्हणजे मात्रे करून उच्चारण मात्रे पद आहे. मांगलिक म्हणजे त्यांचा मंगल करणं. ओम शब्द प्रतीक आहे. ओम शब्द हे प्रतीक आहे. जे पद म्हणजे प्राप्य असलेले परब्रह्म. आता जे पद आता आपल्याला प्राप्य काय आहे परब्रह्म त्याचे वेद आ म्हणून म्हणजे प्रतिपादन करतात. आता वेद त्याचं काय करतं प्रतिपादन करतं. सर्व तपे सर्व वैदिक कर्मे आता सगळी तप सगळी तुमची वैदिक कर्म ज्या पदाच्या प्राप्ती करता म्हणजे चित्तशुद्धीद्वारा ते पद प्राप्त करून देण्यासाठी. बघा आता ज्या पदाच्या प्राप्तीसाठी म्हणजे चित्तशुद्धीद्वारा त्या पदापात्र पोचणारे किंवा ते प्राप्त करून घेणारे. ज्या पदाची इच्छा करणारे मुमुक्षु ज्या पदाची इच्छा करणारे मुमुक्षु नैष्टिक ब्रह्मचर्य आगर तत्सम वैदिक व ब्रह्मप्राप्तीस उपयोगी असे व्रत करतात. नैष्टिक ब्रह्मचर्य किंवा त्याच्या समान असणारे वैदिक काही कर्म सांगितलेले असतील ती तसे आचरण करणं. ते ब्रह्मात्म्यके रूप पद मी तुला थोडक्यात सांगतो. ब्रह्मात्म्यके पद जे कसं असतं ते तुला थोडक्यात सांगतो म्हटलं. ओम हे अक्षर ब्रह्मवाचक प्रतिपादक ब्रह्मप्रतीक. ओम हे अक्षर ब्रह्मवाचक. आता ओम हे अक्षर ब्रह्मवाचक आहे. ब्रह्मप्रतीक आता ब्रह्माचं प्रतीकच म्हणून ब्रह्मस्वरूप असल्यामुळे. आता ते ब्रह्मस्वरूप असल्यामुळे ओंकार हेच ते पद आहे. ओंकार हे त्याचं पद आहे ब्रह्मस्वरूप. ज्या शब्दाच्या उच्चाराने ज्या वस्तूचे प्रथम ज्ञान. आता ज्या वस्तूचे ज्या शब्दाच्या उच्चारानं ज्या वस्तूचे प्रथम ज्ञान होतं प्रथम उपस्थित होते. उपस्थित म्हणजे त्याचं कळतं आपल्याला. ती वस्तू त्या पदाची वाच्य म्हटली जाते. ती वस्तू त्या पदाची वाच्य म्हटलेलं जातं. हा घट आहे कळलं ना तिथं तो ती वस्तूचं वाच्य आहे घट आहे पद व त्या पदास वाचक म्हणतात. आणि त्या पदाला वाचक म्हटले वाच्य वाचक. हे सर्व प्रसिद्ध आहे आणि हे सगळं प्रसिद्ध आहे. समाहित चित्ताच्या मुमुक्षु. आता समाहित चित्त ज्याचं झालेलं आहे म्हणजे साधनाला आहे असा जो मुमुक्ष आहे. ओंकार उच्चारणाने जे साक्षी चैतन्य प्रस्फुरित होते. आता ओंकार हे शब्द जर तुम्ही उच्चारला ओम तर साक्षी चैतन्य आहे तिथं त्याचा स्फुरित होतं म्हणजे. अर्थात त्या ओंकार पदाची वृत्ती अखंड परब्रह्म याच अर्थामध्ये असलेली मुमुक्षुस पूर्वीच आपातता श्रवणाने ज्ञात असल्यामुळे त्याचे स्मरण होऊन अहम ब्रह्मास्मी त्याकारक जीव ब्रह्मैकाकारक अंतकरण वृत्ती होते. बघा ओम हे जर तुम्ही शब्द हे केला तर ओम हे ब्रह्मवाचक आहे. ओम हे त्याचा अक्षर ब्रह्म आहे असं जर पहिले ज्ञात असेल आणि त्या हेतूतनं जर तुम्ही ते उपासना ठेवून जर करायला तर त्याला ते हळूहळू इथं त्याचा साक्षात्कार मीच ब्रह्म आहे कारण का पाठीमागं म्हटलेलं आहे नाही अहम ब्रह्मास्मी त्याकारक जीव ब्रह्मैकाकारक अंतकरण वृत्ती होते. आणि अज्ञान निवृत्तीपूर्वक अखंड ब्रह्माचा साक्षात्कार होतो. तिचा अज्ञान निवृत्तीपूर्वक अखंड ब्रह्माचा साक्षात्कार होतात. यात जो समर्थ असेल त्याने यात जो असमर्थ असेल त्याने. आता यात जो असमर्थ असेल त्याने ओम शब्दाचे ठिकाणीच ब्रह्मदृष्टी करावी असे सूचित होते. हो ज्याला ज्ञानानं होत नाही
याच असमर्थ आहे ना तत्वमसी महावाक्यद्वारा. तर त्यानं ते ओम जे पद आहे ना त्या पदाच्या ठिकाणीच ब्रह्मदृष्टी करावी. हेच ब्रह्म आहे. ब्रह्मवाच्य काय ब्रह्मच आहे ते. या श्रुतीचे प्रतिध्वनी श्रीमद भगवद्गीतेच्या यदक्षरम वेद विदो वदंती या श्लोकात ऐकाव्यास येतात. भगवद्गीतेत सांगितले. उत्तरार्धात तर साक्षात यदि छंतो ब्रह्मचर्य चरंती तते पदम संग्रहेण प्रवक्षे असा संचारच आहे हे या प्रसंगी लक्षात असावे. हे उच्चार केला तर तुमच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाचा संचार म्हणजे साक्षात्कार होतो असं स्पष्ट सांगितलेले आहे. 36 यतद्धेय वाक्षरम ब्रह्म यतद्धेय वाक्षरम परम यतद्धेय वाक्षरम ज्ञात्वा यो यदच्छति तस्य यत्तत 16 यतत ही यव अक्षरम ब्रह्म यतत ही यव अक्षरम परम यतत ही यव अक्षरम ज्ञात्वा य यत इच्छिती तस्य तत. सरला हे अक्षरच ब्रह्म आहे, हे अक्षरच परम आहे, हे अक्षरच जाणून जो ज्याची इच्छा करतो ते त्याचे होते. भवितार्थ तत्व प्रतिपदी साधनभूत प्रणव उपासना सांगून प्रणव अक्षरांची स्तुती व त्या उपासनेचे फल सांगतात. तत्व साक्षात्काराचे तत्व प्रतिपत्ती साधनभूत म्हणजे त्याची प्रतीती येणारा साधनभूत असणार प्रणव उपासना सांगून. आता प्रणव उपासना एक सांगून प्रणव अक्षरांची स्तुती. आता प्रणव अक्षर म्हणजे ओम एक त्याची स्तुती केलेली आहे व त्या उपासनेचे फल सांगतात. आणि त्या उपासनेचं फलही तिथं सांगितलेलं आहे. ओंकार हे मूळ अक्षर आहे. तुमचा कुठलाही शब्द तुम्ही कुठलंही वाक्य हे सामान्य समाविष्ट आहे. समाविष्ट सगळ्यात ते समाविष्ट आहे. हे अधिष्ठानच मानलेलं आहे. 52 तुमची जे अक्षर आहेत 52 अक्षर सगळ्याच अधिष्ठानभूत आहे. सगळ्याचं अधिष्ठानभूत आहे. सामान्य सगळ्या त्याच्या तुळशी स्वरूपात सगळ्या सामान्य बनलेले आहे. कुठलाही शब्द तुम्ही उच्चार 52 अक्षरच अपर ब्रह्म आहे. अक्षर हे अपर ब्रह्म आहे व हे अक्षरच परब्रह्म आहे. आणि अक्षरच परब्रह्म आणि अपर ब्रह्म दोन्ही घातलेले आहे. अपर व परब्रह्माचे हे अक्षर प्रतीक आहे. अपर आणि परब्रह्म दोन्हीचे प्रतीक आहे. पर म्हणजे ज्ञानाला विषय होणार. ज्ञानाला विषय होणार म्हणजे स्वरूप. आणि अपर म्हणजे आता ओंकार स्वरूपाने इकडे ध्यानाला जायचं. ज्या अर्थी हे प्रणव काय पुढे काय ते ज्या अर्थी हे प्रणव ओम संज्ञक अक्षर ब्रह्मच. बघा ज्यात हे प्रणव ओम अक्षर ज्या अर्थी हे प्रणव ओम संज्ञक अक्षर ब्रह्मच. ओम संज्ञक अक्षर ब्रह्म परब्रह्म रूपच आहे. परब्रह्म रूपच आहे. अर्थात ते हिरण्यगर्भ संज्ञा. हा आता ते हिरण्यगर्भ संज्ञा अपरब्रह्म रूपच आहे. झालं अपरब्रह्म रूपच आहे. कारण का ही उपासना करणारा हिरण्यगर्भाला प्राप्त होतो आणि कल्पापर्यंत तो राहतो आणि सरताना मग तो त्या ब्रह्मात विलीन होतो. आणि परब्रह्म याच देही याची थोडेफार जीवनमुक्त अवस्था आणि बाकीच्या पण अवस्थेचं वंदन केलंय. कारण का उपासना भेदानं आतापर्यंत आपण जे त्या टप्प्याचे जे वृत्ती प्रभाकर म्हणा किंवा या जीवनमुक्तीमध्ये ऐकले जीवनमुक्तीकडे कसे श्रेष्ठ आहे ते कसे साध्य आहे. आणि ह्याच्यातनी कसं दाखवलंय जीवनमुक्तीला तर त्यांनी काय मान्यता दिलेली आहे. पण बाकीच्या हेना उपासनेनं म्हणा हेना म्हणा कसं काय उपासना करणार जातोय हे पण सांगितलं. तसेच ते आता इथे वरती म्हणलं ना त्याने ज्याला बाबा ते बाकीचं सगळं होत नाही ब्रह्मास्मी मीच ते आहे असं होत नाही त्यानं ओम शब्दाच्या ठिकाणी ब्रह्मदृष्टी करावी. त्या शब्दाच्या काय माहितीये काय आपल्या विचारसागराला देखील अगोदर तिथं तो ज्ञानाचा अधिकारी दिला मग दुसरा ध्यानाचा अधिकारी तिथंच सांगितलेलं आहे. प्रणव उच्चार कसा करायचा सगळी तिथं चांगली माहिती त्यांनी दिली आणि त्याचं त्याच्याशी अभेद ज्ञान करून दिलेलं आहे. तसेच ते प्रणव प्रणव अक्षर परब्रह्म रूपच आहे. अक्षर हे परब्रह्म स्वरूपच आहे. त्या अर्थी प्रणव संज्ञक ओम संज्ञक अक्षरच ब्रह्म आहे असे जाणून. आता त्या अर्थी महाराज प्रणव जे आहे अक्षर जे आहे ते ब्रह्मच आहे असं जाणून. कारण का ब्रह्माची ह्या सगळ्यात व्याप्ती आहे. सामान्य चैतन्य जे आहे ना
त्यानं नाम रूपाला देखील सोडलेलं नाही, कारण का त्याच्यापासून काय झालेलंच नाही. आणि झालेलं असलं तर तेच हे सगळं ते सोडून दुसरं काही नाही. आता काय महाराज, फक्त ते नाही असं म्हणून आम्हाला, म्हणजे ते सोडून दुसरं काही नाही असं म्हटलं तर आपली तिथं वृत्ती राही ना. मग आता हे झालंय तेच ते झालंय असं म्हणा. अशी जाणून तशी त्याची उपासना करून, अशी जाणून तशी त्याची उपासना करून. कारण का बराच आमचा अनेक जन्म अनेक युग आकारातनच आपण भटकत आलोय ना. आकारालाच काहीतरी नाव ठेवून त्याच्यातच रम मानून त्याला सत्य मानून निराकाराकडे आपली दृष्टी जायतच नाही ना, तिथं आलंबन होईत नाही आपलं. मग आता ही जरी असलं तरी तेच आहे असं जाऊन द्यायचं. पर व अपर ब्रह्म रूपत्वाने झालं. पर आलं का, पर आणि अपर हे ब्रह्मरूपत्वाने ध्यान करून जो उपासक परब्रह्म व अपर ब्रह्म या उभय भावापैकी ज्याची इच्छा करतो. आता बघा आलं का, परब्रह्म आणि अपरब्रह्म हे दोन्ही ज्याची जो इच्छा करतो हे दोन्ही पैकी त्या उपासकाला परब्रह्म भावाच्या अगर अपरब्रह्म भावाची प्राप्ती होते. तुम्ही जी इच्छा करील त्याची प्राप्ती होते. त्यात परब्रह्म भावाची प्राप्ती मात्र ज्ञानद्वाराच होते. आले का, या परब्रह्म जे लक्षात ठेवावे. त्याची प्राप्ती मात्र ज्ञानद्वाराच होते. मग आता एवढी झेपत कर बाबा, ध्यान कर, लाव समाधी, काय करायचं ते. उपासकाला परब्रह्माची इच्छा असेल तर त्याला ते ज्ञातव्य आहे. आता उपासकाला परब्रह्माची जर इच्छा असेल तर त्याला ज्ञातव्य म्हणजे ज्ञानाला विषय होणार. आणि जर अपर ब्रह्माची इच्छा असेल तर, अपर ब्रह्माची इच्छा असेल तर त्याला ते प्राप्तव्य आहे आणि त्याला ते प्राप्त करून घ्यायचं आहे. आता तिथं जाणायचं आहे आणि इथं ध्यान. हो, कारण मीच ओंकार आश्रय परब्रह्म आहे. मी तो ओंकार असं आश्रय परब्रह्म आहे परब्रह्म आहे. अशी भावना केल्यामुळे पहिल्या प्रकारच्या उपासकाला केवळ साक्षात्काराची आवश्यकता आहे. केवळ साक्षात्कार करतात त्यांना. कोणाला परब्रह्माची मीच ते आहे असं म्हणणारा, परब्रह्माची इच्छा असेल त्याला, ज्ञातव्य असेल त्याला, त्याला फक्त साक्षात्काराची आवश्यकता आहे. बरोबर आहे. आणि दुसऱ्या प्रकारच्या उपासकाला म्हणजे अपर ब्रह्म उपासकाला मी उपासक निराळा व माझे हे उपास्य निराळे. आता मी उपासक आहे, मी पुढचं उपास्य आहे असा तिथे भाव ठेवून, आणि उपासना म्हटली की हा भाव ठेवल्याशिवाय उपासना घडतच नाही. नाही तर मग तुम्ही मीच उपासक आणि मीच उपास्य अशी उपासना व्हायला पाहिजे, पण तशी आपली होत नाही. अशी त्याची भावना, हो हो हो, अशी त्याची भावना असल्यामुळे त्यास उत्तरायण मार्गाने जाऊन उपास्य अपर ब्रह्माला म्हणजे हिरण्यगर्भाला प्राप्त व्हावे लागते असा विशेष आहे. झाले का, तो हिरण्यगर्भाला प्राप्त होतो उत्तरायण मार्ग. पण त्यात तिने साधना कशी झाली पाहिजे पण आहे ना. हो हो हो, उत्तरायण मार्गाने जाऊन. होय, योग्यांचं सांगितलंय ना ते. धूम्र मार्ग, अर्शिरा मार्ग, दक्षिणायन, उत्तरायण. 17 यतदालंबन श्रेष्ठमेतं दालंबनं परम यतदालंबन ज्ञात्वा ब्रह्मलोके मही येते. 30-17 अन्वय. यतत आलंबनम श्रेष्ठम यतत आलंबनम परम यतत आलंबनम ज्ञात्वा ब्रह्मलोके मही येते. सरलार्थ, हे श्रेष्ठ आलंबन, हे परम आलंबन, हे आलंबन जाणून तो जाणणारा ब्रह्मलोकात सत्कार पावतो. भवितार्थ, हे म्हणजे ओम किंवा प्रणवरूप आलंबन बरोबर ब्रह्मदृष्टी. हे म्हणजे आता ते समोर ठेवलेलं ओम किंवा प्रणव आलंबन तेच आता ब्रह्म आहे, म्हणजे ब्रह्मदृष्टी. त्या ब्रह्मदृष्टी ठेवून ब्रह्मदृष्टी अधिकरण सर्वात श्रेष्ठ अधिक प्रशंसनीय आहे. ब्रह्मदृष्टी करणं सर्वात श्रेष्ठ आहे आणि प्रशंसनीय आहे. नंतर तुम्ही दुसरी काही दृष्टी ठेवली तर तसं बी होईल ते, पण ब्रह्मदृष्टी करून ठेवून करणं अत्यंतिक महत्वाचं श्रेष्ठ आहे ते. तसेच पर व अपर ब्रह्म हा याचा विषय असल्यामुळे, आता पर किंवा अपर दोन्हीकडे घ्या, ते ब्रह्मच याचा विषय असल्यामुळे हे पर आलंबन व अपर आलंबन आहे. आता पर आलंबन किंवा अपर आलंबन हे प्रणव संज्ञक आलंबन परब्रह्माच्या ध्यानास अत्यंत उपकारक असल्यामुळे सर्वात उत्कृष्ट आहे. आता हे परब्रह्माचं तुम्हाला परब्रह्म असून काय ते हे आलंबन ओंकाराचं प्रणवाचं आलंबन ठेवलं तर सगळ्यात हे
श्रेष्ठ आहे. म्हणजे तुमच्या उपासना बाकी तीर्थयात्रा किंवा असं काय करण्यापेक्षा हे सर्वात काय आहे श्रेष्ठ आहे. साधनेतलं श्रेष्ठत्व लावून दिले. या प्रणवाक्य आलंबनास जाणून म्हणजे आता या प्रणवात ते आलंबन आपण ठेवतो ना ते ब्रह्मच आहे असं जाणून म्हणजे त्याची उपासना करून ब्रह्मलोकात महनीय पूजनीय होतो. बघा तो ब्रह्मलोकाला जातो, महनीय पूजनीय होतो, त्याची पूजा त्या ब्रह्मदेवासारखी होती. परब्रह्म रूपाने आणि अपरब्रह्म रूपाने ध्यान करणाऱ्यास अनुक्रमे ब्रह्मरूप मोक्ष व ब्रह्मलोक प्राप्तीद्वारा मोक्ष प्राप्त होतो अशा आता यात सूचित केले. परब्रह्म करणाऱ्याला ब्रह्म स्वरूपच प्राप्त ब्रह्मरूप होतं. मोक्ष, ब्रह्मरूप मोक्ष आणि अपरब्रह्म ब्रह्मलोक त्याला ब्रह्मलोकाला जावं लागतं आणि मग तिथे त्याला मुक्त होत होतो. तिथनंतर परत संसाराला येत नाही. हे त्याच्यातलं विशेष आहे. फक्त अधिकार भेदाने येतं त्यांनी ते सांगितलेलं. 3 अधिकारी घातलेत ना एक रेषाचं उत्तम परब्रह्म स्वरूप म्हणजे जीवनमुक्त. हा म्हणजे ओंकाराची साधना केल्यानंतर तुम्ही परत खाली येऊ शकत नाही. त्या ह्याला गेल्यानंतर. बाकीची दुसरी कुठली केली तर तुम्हाला परत खाली यावंच लागतं. ओंकार म्हणजे ब्रह्म सांगितलं ना ते. म्हणजे आता ते ओंकार म्हणजे ते परब्रह्म म्हणजे ब्रह्मस्वरूपाला जातो. फक्त ब्रह्म म्हणजे इथं सूचित काय केलंय ब्रह्म जाणणे हो. एवढंच. लक्षात आलं काय बघा. तुमचा उच्चारच ब्रह्म हा ब्रह्म जाणणे एवढंच. मग आता त्यात काय होतं तुम्ही परब्रह्म म्हणजे आता साक्षात ज्ञानानंच मला ती आता इथं व्हायचं आहे मग तिथं ओंकार ठेवायची काही गरज त्याची नाही. नाही. हा मला ते तो विषय घ्यायचा नाही. फक्त हा एक मार्ग तुम्हाला बरोबर. गरज नाही त्याची. आता तो इथंच ते या देहात तो मुक्त होतो. आणि अपरब्रह्म जे आहे म्हणजे ओंकार आलं तिथं त्याची ध्यानधारणा जर केली तर तुम्ही ब्रह्मलोकाला जाणार आणि तिथं तुम्ही मुक्त होणार. हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मलोक. ज्ञानाचा विषय करून तू डायरेक्ट तुम्ही विहंग मार्ग आहे त्यामुळे हो त्यामुळे काय अडचण नाही. ज्याला याची ती याची बघायचं त्याला ते हे करायचं ज्ञानाकडे जायचं. ज्याला श्रवण म्हणा निधीध्यासन. निधीध्यासनाला तुम्ही जोर द्या. आता हे मात्र प्रणव उपासना करत असताना विधिवत सगळं सांगितलं त्या पद्धतीने. बरोबर आहे की. उत्तरायण वगैरे त्यांनी ते दिले ना साधारणतः. उत्तर आम्ही उर्दू मार्गाने काय संबंध नाही. ओंकाराची साधना म्हणजे ब्रह्म ती होते. जसं जसं तुम्ही त्या साधनेत जाल तसं ती साधना तुम्हाला तिकडे घेऊन जाते जातो. ती साधना येतात बरोबर आहे. ते आपला अंमल कसं होणार अंमल त्यांनी सांगताना सांगितलंय हे ब्रह्मप्राप्ती करून घ्यायला ते वस्तारा पाजवलेला असतो ना कृपण त्याच्यावरून चालण्यासारखे हे होत पण सर्वात श्रेष्ठ आहे. ज्ञानेश्वर पण आले ना त्या अशा जरी ह्या मार्गाने जायला झालं तर ती जागा पण पवित्र लागते. बरोबर आहे की. हो हो सावा दे जर ह्या मार्गाने जायला तर एवढं लागतंय. तुम्ही जर का डायरेक्ट साक्षात व्हायचं मग त्याला काय करावं. म्हणूनच तेवढ्यासाठी सांगले कुणीकडे जावा तुम्ही हे साधना करायला. तुम्ही ह्या मार्गाने गेला तर तिला एवढं जागा पवित्र लागते. सगळं पाहिजे तुम्हाला साधन साक्षात करायचं. तुम्ही त्या ह्याला जाणार हिरण्यगर्भाला जाणार. हिरण्यगर्भाला मग तुम्ही त्या ब्रह्मलोकाला किंवा ब्रह्मप्राप्तीला आणि डायरेक्ट तुम्ही जर का ज्ञानानं तिथे जायला मग त्याला किती तयारी करायला पाहिजे. बरोबर आहे म्हणून ते सांगितलं ना इथं अतिशय मोठी तयारी म्हणून तरी तिथं सांगितले ना अध्यात्मशास्त्र म्हणजे वेदांतशास्त्र म्हणजे वाघिणीचं दूध आहे मला. कठीण तर कधी दाखवायचे म्हणजे आता त्यांनी सांगितले कठीण आहे मिळणार नाही असं नाही. मिळणार नाही कठीण आणि हेच मिळवायसाठी सगळा प्रयत्न आहे. मी तिकडनं जरी आला तर तो तिथं येणार. कर्मानं जरी आला आता त्याच्या खायला आता कर्ममध्ये हे उपासनामध्ये आला तिकडे हळूहळू येतोच तो टप्प्याटप्प्यानं जायचं ती तिथंच जायचं हे कायमचं लक्षात ठेवायचं. कारण का तेच सर्वांचं अधिष्ठान आहे. तिथनं बाजूला आला म्हणून फजिती झाली. मला एका ह्याने सांगितलं की दिवसातून काय माणसानं ठरवलं मी ओंकाराचा उच्चार करणारच नाही तर ते कधीही होणं शक्य नाही. दिवसात एकदा दोनदा बऱ्याचशा ओमचं उच्चारण करतो. अहो ओम म्हणून काय म्हटलं प्रत्येक अक्षरात ओम हे आहेच. त्या ते ब्रह्मस्वरूपच मांडलंय तेवढ्यासाठी. त्याची फोड करून जाती नाही असं कुठलंही नाही. हा आता ते जाणून घेऊन तुम्ही तसं त्या हेतूतनं केलं ना त्याला फल आहे. नाही मग काय रोजच्या मुखात आपल्याला निघते कुठं देव नाही नाव सांगा. देव सोडून काय आहे नाव सांगा. सामान्य देव जर तुमचा बघायला गेला तर देवाशिवाय या जगात काहीच नाही महाराज.
दुधात तूप आहे हो, पण ढवळल्याशिवाय त्याला अर्थ हा हे महत्वाचं आहे ना. दुधात हाय महाराज, पण सगळी प्रक्रिया करायला पाहिजे ना. म्हणतात ना. मंथन पाहिजे, नुसतं मंथन करून काय करणार. दुधाचं मंथन कर. हे लावा. दुधातनं तूप म्हटलं तर ते प्रक्रिया हा. आहे. आणि ताकात तूप आहे, लोणी आहे म्हटलं तर चालतंय. ताकात पण तूप म्हणून चालत नाही. लोणी निघायसाठी म्हणतात. आलं नाही सर? लोण्याला आणि पुढे प्रक्रिया नाही. हाय. होय. तुपाला आणि- तुपासाठी म्हटलं तर प्रक्रियाच आहे. आलेच. शेवट आले. आणि लोण्यासाठी म्हटलं तर ताकात मंथन करावं लागतं. तरी म्हणून तरी म्हटलं म्हणतो नि नवनीता आता 80 घ्या नंतर. 30 न जायते म्रियते वा विपच्छिन्नायं कृतश्चिन्न बभूव कश्चित् अजुनित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. 18 अन्वय न जायते म्रियते वा विपश्चित अयम कुतश्चित न कश्चित न बभूव अयम अजा नित्या शाश्वता पुराणा शरीरे हन्यमाने न हन्यते. सरलार्थ हा आत्मा जन्मत नाही व मरत नाही. हा ज्ञानवान आत्मा कशापासूनही झालेला नाही आणि त्याच्यापासूनही काही झालेले नाही. हा आत्मा अजन्मा नित्य शाश्वत पुराण म्हणजे सनातन आहे. हा आत्मा शरीर मारले असताही मारला जात नाही. भवितार्थ विपश्चित म्हणजे नित्य चैतन्य स्वरूप. विपश्चित म्हणजे विपश्चित म्हणजे नित्य चैतन्य स्वरूप. नित्य असून चैतन्य म्हणजे ज्ञान स्वरूप. नित्य म्हणजे तिन्ही कालाबाधित, चैतन्य म्हणजे ज्ञान स्वरूप. स्वयंप्रकाश आत्मा उत्पन्न होत नाही. मग आणि असा असताना स्वयंप्रकाश आत्मा उत्पन्न होत नाही आणि मरतही नाही. उत्पत्ती नाही म्हणजे त्याला मरण नाही. ज्याला उत्पत्ती आहे ना त्याचा मृत्यू आहे. उपजेते नाशे, पण याला जन्मच नाही, नाशाचा काय प्रश्न तुम्हाला. उत्पत्तिमान अनित्य वस्तूला अनेक विकार होतात. बघा उत्पत्तिमान जी वस्तू आहे ना त्याला अनेक विकार, षडविकार भाव संपन्न आहे. जन्मस्थिती जन्म स्थिती वाढणं, निराळे रूप होणे, निराळे बदल होणं, अंशतः नाश होणे, हळूहळू आता नाशाकडे आला. आता तुम्ही आम्ही किती जरी हे केल्या त्या काय तुमचं ते वाढदिवस केलं तर आमचं कमी व्हायला नाही का आता वाढदिवस. आता घटच जायला नाही महाराज. ज्या दिवशी जन्माला आला तिथून ते कमीच वाढलंय. तरी पण काय माहिती का शरीराचं नाही, शरीराचं सांगितलं बाळ. शरीर काय मर्यादानं वाढतं बा, तुमचं निम्यापत्र वाढत जातं. स्थिर राहतात. हा आणि मग तिथनं खाली आता घटत यायला नाही बघा. म्हणजे 6 विकार घटले त्याला. अंशतः नाश होणे व सर्वथा नाश होणे आता असे. अंशतः म्हणजे हळूहळू तर नाश आला आणि सर्वथा नाश होणं. जन्म स्थिती वाढणे, बघा निराळे रूप जन्म होणे, स्थिती वाढणं, निराळे रूप होणे, निराळ बदलणं, अंशतः नाश होणे आता खाली आलं बघा. अंशतः नाश होणं, खाली आलं आणि सर्वथा नाश नाश होणे होणं. असे 6 विकार आहेत. हो म्हणून आपण ठरवायचं आता आपण गेलोय पूर्ण. त्यापैकी पहिला जन्म व शेवटचा विनाश 2 विकार संभवत नाहीत. आता त्याप्रमाणे त्याला परमात्म्याला जन्म आणि विनाश दोन्ही विकार संभवत नाही. मधलं आलंच त्याच्यात, नवीन सांगायची काय गरज असे नाही. सांगितले. यावरून मध्यंतरची इतरही विकार आत्म्यात संभवत नाही बघा, असे सहज सिद्ध त्याला होते. जन्म नाही मरण नाही म्हटलं की सगळी 6 मधली 4 विकार त्यातनं निघून येईल. त्या विकारात ते येऊ शकत नाही. सहज ठरलं. जन्म नाही तर मग स्थिती वाढणे, निराळ काय राहतच नाही ना, ते होतच नाही. कारण आत्मा कोणत्याही कारणापासून उत्पन्न होत नाही. त्याचे कोणीही कारण नाही. आता आत्मा कुठल्या कारणापासून उत्पन्न होत नाही, त्याचं दुसरं कोण कार्य नाही. कारण नाही. कारण नाही. तसेच कोणतेही कार्य आत्म्यापासून उत्पन्न झालेले नाही. त्याच कुठलेही कार्य त्याच्यापासून उत्पन्न झालेलं नाही. आत्मा कोणाचेही कारण नाही. तोही कोणाचं कारण नाही. अतएव कार्य नाश प्रयुक्त आत्म्याचा कोणताही विकार अगर विनाश संभवत नाही. कार्यात तर ते कुठल्याही विकारचं संभवत नाही. कार्य कार्य होणं म्हणजे प्रयुक्त विकार आत्म्याचा कोणताही विकार अगर विनाश संभवत नाही. विनाश संभवत नाही. असे असल्यामुळे आत्मा अज नित्य शाश्वत, म्हणजे म्हणून तो अज नित्य शाश्वत अपक्षय शून्य, सनातन वृद्धिरहित असा वृद्धिरहित. आहे. शरीर शस्त्राधिकांच्या योगाने मारले असताही हा आत्मा निरवयव असल्यामुळे मारला जात नाही. आता शरीराला अवयव आहेत ना, म्हणून त्याला शस्त्रानं मारता येतं, काहीतरी तोडता येतं. मला तो निरावयव असल्यामुळं शरीराला जरी तोडला तरी त्यात आत्मा तोडला जात नाही त्या शरीरा संबंधानं. साधन शून्य पुरुषाचा उपदेश करणे व्यर्थ आहे असे जाणव. बघा
साधन शून्य जो आहे, साधनाचे जगड नाही महाराज, अशा पुरुषाला महाराज उपदेश करणं फार फार कठीण असल्यामुळे असे जाणून यमाने प्रथम निरनिराळ्या अधिकाऱ्याकरता अधिकारानुगुण साधने सांगितले. यमानं त्यावेळी महाराज निरनिराळे अधिकारी आहेत ना, तशी साधनं सांगितली. हे बाबा साधन करा, हे साधन करा. कारण का अधिकार वाढवून घेणे हे त्यांचं कर्तव्यच आहे ना. मंद मध्यम अधिकार भेदाने मंद मध्यम अधिकार भेदाने हो. ध्यान उपासना सांगून झालं ध्यान उपासना सांगून आता निरुपाधिक अशा आत्मतत्वाचे प्रतिपादन करण्यास प्रारंभ केला आहे. निरुपाधिक जे आत्मतत्व आहे ना, त्याचा प्रतिपादन करतात आरंभ केला आहे. तसेच न जायते न म्रियते वा कदाचिन्नाय भूत्वा भविता वा न भूया अजो नित्या शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. 2:20 या गीता श्लोकार्थाचे सर्वतोपरी स्मरणदान करणारा असा हा मंत्र आहे. गीता श्लोकाचा हा स्मरणदान करणारा मंत्र आहे. 19 हंता चेन मन्येत हंतो हता चेन मन्यते हत उभौ तौ न विजानितो नाय हंती न हन्यते. 19 अन्वय हंता चेत हंतुम मन्यते हनचेत हतम मन्यते उभौ तो न विजान अयम न हंती न हन्यते. सरळ अर्थ मारणारा समजतो हा आत्मा मारला जाऊ शकतो, मारला गेलेला मी मारला गेलो असे समजतो. ते दोघेही जाणत नाहीत हा आत्मा मारित नाही व मारलाही जात नाही. भवितार्थ जो पूर्वोक्त आत्म्याला हननादी क्रियेचा करता अगर क्रियेचे कर्मभूत समजतो तो भ्रांत होय असे सांगतात. पूर्वभूत महाराज या आत्म्याला क्रियेचा करता किंवा कर्म समजतो, म्हणजे याचा मारला गेला किंवा मेला गेला असं जो समजतो तो अज्ञानी आहे असं समजावं. कारण का आत्म्याला मारलाही जात नाही आणि तो कोणाला मारतही नाही. शरीरालाच आत्मा समजणारा एखादा अज्ञेय, आता शरीरालाच आत्मा समजणारा एखादा अज्ञानी पुरुष हंता मारणारा मी याला मारीन असे समजू हो. लागला. अगर दुसरा कोणी मारला गेला मी मारला गेलो असे समजू लागला तर ते दोघेही आत्म्याच्या यथार्थ स्वरूपाला जाणत नाही. मारणारा म्हणतो मी त्याला मारलाय, मारणारा म्हणतो मी त्याने मला मारलंय. आता हे शरीरानं संबंध, शरीराचे संबंध होतो, पण शरीराहून आत्मा कसा आहे भिन्न आहे. पण हे दोघांनाही ते कळलेलं नाही. म्हणजे दोघंही मारणाराही न मारणाराही दोघेही आत्म्याला जाणत यथार्थ जाणत नाही. कारण वस्तुस्थितीने आत्मा अविक्रिय निर्विकार असल्यामुळे वस्तुस्थितीने आत्मा अविक्रिय निर्विकार असल्यामुळे निर्विकार, कुठलाही विकार निर्विकार तो असल्यामुळे मारीत नाही, तो मारीतही नाही व सर्व व्यापक निरवयव व निरंश असल्यामुळे सर्व व्यापक निरावयव असल्यामुळं निरंश असल्यामुळे निरांश असल्यामुळं मारलाही जात नाही. मारला जात नाही. हा मंत्र म्हणजे ये यनम वेत्ते हंतारम यश्चनम मन्यते हतम उभौ तौ न विजानितो नायम हंती न हन्यते. अर्थात जो आत्म्याला मारणारा समजतो, जो आत्म्याला मारणारा समजतो आणि जो त्याला मारणारा समजतो ते दोघे आत्म्याला यथार्थपणे जाणत नाहीत. हो. मारणारा मरलो म्हणणारा दोन्ही आत्म्याला यथार्थ जाणत नाही. कारण आत्मा निरंश निर्विशेष असल्यामुळे निरांश निर्विशेष असल्यामुळं कोणाला मारित नाही व कोणाकडे मारलाही जात नाही. तो मारीतही नाही कोणाला आणि कोणाकडे मारलाही जात नाही. सर्व क्रिया कारक धर्म अधर्मादी प्रपंच सर्व क्रियाकारक धर्म आता सर्व ही क्रियाकारक जे धर्म आहेत ना, प्रपंच धर्म धर्म अधर्मादी प्रपंच. आता धर्म अधर्म हा सगळा प्रपंच हा आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे वाचतो. बघा हा सगळा प्रपंच जे आहे आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे भासतो. तत्वता आत्मा निरवयव, तत्वता आत्मा निरावयव, सर्व धर्म विवर्जित एक अकर्ता, सर्व धर्म विवर्जित अकर्ता अभोक्ता सच्चिदानंद अद्वय रूप आहे. सच्चिदानंद अद्वय स्वरूप महाराज आहे असा यातील भाव आहे. आणि असा जाणून राहिला की तुमच्या आत्म्यात काही घडत नाही. नैनम छंदते पाहू का कुंडली